कोकण घाट परिसरात मेघगर्जनेसह पाऊस 15 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर विदर्भात उष्णतेची तीव्र लाट। पाहूया हवामान विभागाचा अंदाज। महाराष्ट्रात पुन्हा एकदा हवामानाने अचानक पलटी मारली आहे। एका बाजूला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागांमध्ये उष्णतेचा कहर वाढणार असल्याचा मोठा अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे। राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांसाठी येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सर्वप्रथम पाहूया कोकणातील परिस्थिती। कोकणातील जिल्ह्यांना सध्या कोणताही अधिकृत अलर्ट जारी करण्यात आलेला नाही, मात्र या भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याचाही अंदाज आहे। आता वळूया पश्चिम महाराष्ट्राकडे आणि जिल्ह्यांमध्ये मे 25 रोजी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। अचानक बदलणाऱ्या हवामानामुळे नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे। मराठवाड्यातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे। या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरी कोसळू शकतात, तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेचा कहर कायम आहे आणि या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। या भागांमध्ये तापमान अत्यंत उच्च पातळीवर जाण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणं टाळावं असा सल्ला देण्यात आला आहे। हवामान विभागाने नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे। विजांच्या वेळी झाडाखाली उभं राहू नका, आवश्यक नसल्यास बाहेर पडणं टाळा, भरपूर पाणी प्या, उष्माघातापासून स्वतःची काळजी घ्या। तर महाराष्ट्रात एकीकडे पावसाचा जोर आणि दुसरीकडे उष्णतेचा कहर, अशा दुहेरी संकटाचा सामना नागरिकांना करावा लागत आहे। तुमच्या जिल्ह्यात सध्या हवामान कसं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच हवामान अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।